सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका बसचा मोठा अपघात झाला असून या टायर फुटल्यानं हा अपघात झालाय आणि चक्क 30 ते 40 फूट खोल ही बस कोसळली। यामध्ये 10 ते 11 प्रवासी गंभीर जखमी झाले असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर शहरापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर खासगी प्रवासी बसचा अपघात झालाय। पुण्याच्या दिशेने ही बस निघालेली होती। इंदापूर बाह्यवळणापासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आल्यानंतर या बसचे दोन्ही टायर फुटल्याने अपघात झाला। जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन ही बस आदळली। टायर फुटल्याने लोखंड वाहतूक करणाऱ्या एका ट्रकला या बसने धडक दिली। ही बस सोलापूर पुणे महामार्गावर ओलांडून जवळपास 25 ते 30 फूट खाली जाऊन पडली। या बसमध्ये किती प्रवासी होते याची माहिती तरी अजून मिळालेली नाहीये। मात्र या बसमधील 11 ते 12 हे प्रवासी जखमी झाले असून इंदापूर पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केलंय। इंदापूर पोलीस महामार्गावर अपघातग्रस्त असणारा ट्रक बाजूला घेण्याचं काम सुरू करण्यात आलं असून पोलिसांनी वाहतूकही तिथली सुरळीत केली आहे। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र बस आणि खासगी मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचं मोठं नुकसान झालंय।